श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर हा जो व्हिडिओ आहे तो आधीचा व्हिडिओ आहे, खूप आधीचा, पण मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर मी क्लीनिंग करत होते आणि दोन्ही मुलं माझी खाली खेळत होती। तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला असं वाटतं क्लीनिंग वगैरे आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस कोणीतरी आपल्या मदतीला पाहिजे किंवा मुलं सांभाळायला कोणीतरी पाहिजे, त्याच वेळेस आपण क्लीनिंग करू शकतो। पण असं काही नाहीये। मी या ठिकाणी मुलांना घेऊन कशा पद्धतीने क्लीनिंग करते हे मी थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, जो कप्पा जास्त मेसी झालेला आहे तो कप्पा मी आधी क्लीन करायला घेतलेला आहे, कारण मुलं मध्येच रडतात किंवा मध्येच त्यांना भूक लागते, मग हातातलं काम सोडून आपल्याला त्यांना सांभाळावं लागतं। त्याच्यामुळे मी सुरुवातीला जो कप्पा जास्त मेसी झालेला तोच कप्पा या ठिकाणी क्लीन करायला घेतलेला आहे। पण शक्यतो मी ज्यावेळेस क्लीनिंग करायला घेते त्यावेळेस सगळ्यात वरच्या कप्प्यापासून खाली क्लीनिंग करत येत असते, जेणेकरून वरच्या कप्प्याची जी डस्ट वगैरे असते ती खालच्या न साफ केलेल्या कप्प्यांमध्ये पडली तरी काही वाटत नाही। पण जर आपण मधले खालचे कप्पे जर आधी क्लीन केले नंतर वरचे कप्पे क्लीन करायला लागलो तर मग वरची जी डस्ट असते ती क्लीन केलेल्या कप्प्यांवरती पडते, यासाठी। पण आता मुलांमुळे माहीत नव्हतं मुलं किती वेळ शांत खेळतील की नंतर रडतील, त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो जास्त मेसी झालेला कप्पा होता तोच या ठिकाणी क्लीन करायला घेतलेला आहे। आणि ज्यावेळेस पूर्ण कपाटाची क्लीनिंग करायची असते मला मुलांना बघून, त्यावेळेस मी सगळे कपाटातलं सामान खाली घेत नाही, एका एका कप्प्यातलं सामान खाली घेते आणि त्याच्यानंतर एक एक कप्पा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ करते। आणि त्याच्यानंतर ते जे डबे आहेत किंवा प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत किंवा जे कंटेनर आहेत त्यातलं मटेरियल जे जे संपलेलं आहे ते व्यवस्थित भरून परत सगळं सामान ॲज इट इज तसंच लावून ठेवते आणि त्याच्यानंतरच मग दुसरा कप्पा क्लीन करायला घेते मुलांचा मूड बघून, जेणेकरून मग सगळाच पसारा जर आपण एका वेळी खाली घेतला तर परत तो मुलांना बघून ठेवायला पण जड जातो। आणि अशा पद्धतीने एक एक कप्पा जर करत गेलो तर छान घराची किंवा किचनची साफसफाई देखील होते। तर या ठिकाणी ज्या गोष्टी मी मुलांना बघून फॉलो करत असते त्या माझ्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। आय होप की तुम्ही पण अशाच पद्धतीने मुलांना बघून किचनची किंवा घराची क्लीनिंग करत असाल। पण मला असं वाटलं चला तुमच्यासोबत मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या शेअर कराव्यात। तर बघा, या ठिकाणी एक कप्पा माझा पूर्णपणे क्लीन करून झालेला आहे आणि क्लीन करण्याच्या आधी अशा पद्धतीनेच तो कप्पा देखील पूर्ण असा खराब झालेला। आणि ज्यावेळेस लहान मुलं घरात असतात त्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे करायला जातो, त्यावेळेस स्वयंपाक करताना मुलांना बघत बघत करत असतो, मग अशा वेळेस आपण कुठली वस्तू पटकन हाताला येईल तिथे ठेवत असतो, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा इकडच्या वस्तू तिकडे ठेवल्या जातात किंवा ठेवताना बऱ्याच वेळा सांडलवण होते। त्याच्यामुळे अशा पद्धतीने कपाट वगैरे जे असतं किंवा रॅक वगैरे जे असते ती खराब होत असते। आणि ह्या ज्या कपाटाचा प्लाय आहे तो व्हाईट असल्यामुळे तो अजूनच खराब दिसतो। आणि तरी देखील मी 15 दिवसातून 8 दिवसातून क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते, पण आता सध्या घरात लहान बाळ असल्यामुळे पहिल्यासारखं एवढं क्लीनिंग होत नाही। तरी पण जेवढं आपण वारंवार क्लीनिंग करू तेवढं आपल्याला सणासुदीला जास्त क्लीनिंग करायला लागत नाही। आणि आता बघा, दिवाळी जवळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने आतापासूनच आपण थोडीफार साफसफाई केली तर मग दिवाळीच्या वेळेस जास्त आपल्याला साफसफाई करायला जड जात नाही। तर त्याच्यामुळे मी जसा वेळ मिळेल तसं आता थोडी थोडी साफसफाई मुलांना बघत बघत करत असते। नाहीतर दरवर्षी काय होतं, मुलांना बघायचं, साफसफाई करायची आणि मग खूप धावपळ होते। आणि ज्यावेळेस मग लक्ष्मीपूजन वगैरे येतं त्यावेळेस मग साफसफाई करूनच आपण थकून गेलेलो असतो आणि परत मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक, पूजाची मांडणी, मुलांचं बघणं याच्यात अजूनच दमायला होतं। त्याच्यामुळे मी जी क्लीनिंग वगैरे असते ती रेग्युलरच करत असते, जेणेकरून आता येणाऱ्या दिवाळी सणासाठी मग आपली जास्त धावपळ होणार नाही, जास्त एफर्ट्स आपल्याला घर क्लीनिंग करण्यासाठी लागणार नाही यासाठी। तर बघा, या ठिकाणी पूर्ण माझं कपाट क्लीन करून झालेलं आहे। तर बघा आता कशा पद्धतीने दिसतंय आणि आधी जे तुम्हाला मी दाखवलं होतं त्यावेळेस किती मेसी झालेलं। तर लहान मुलं ज्यावेळेस घरात असतात त्यावेळेस अशा पद्धतीने कपाट कितीही आपण आवरलं तरी ते एक 8-10 दिवसांनी परत ॲज इट इज तसंच होतं, हा माझा अनुभव झाला। कारण की मी ज्यावेळेस बाळाला बघून स्वयंपाक वगैरे करते त्यावेळेस ती रडत असते, ती एका कडेवरती असते आणि त्याच्यानंतर एक हाताने मी स्वयंपाक करत असते। मग अशा वेळेस हाताला येईन तिथे वस्तू नकळत ठेवल्या जातात
आणि नंतर मग एवढं सगळं घरातलं आवरायचं, मुलांना सांभाळायचं, त्यात त्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या जात नाही, त्याच्यामुळे खूपच मेसी होऊन जातं. पण 8-15 दिवसांनी आवरलं की अशा पद्धतीने कपाट पूर्ण क्लीन होतं. तर हे जे संपूर्ण कपाट आहे ते मी अशा पद्धतीनेच एक एक कप्पा करून क्लीन करून घेतलेला आहे. आणि आत्तापासूनच आपण अशी थोडी थोडी साफसफाई जर केली तर मग आपण ज्यावेळेस दिवाळीची साफसफाई करायला लागू त्यावेळेस आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायला लागणार नाहीत. कमीत कमी वेळेत आपली जास्तीत जास्त साफसफाई त्यावेळेस पटकन होईल.